श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर स्वामी भक्तांनो, आपल्या स्वामी सेवा फिटनेस या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजचा जो दिवस आहे गुरुसप्ताहाचा 7वा दिवस आहे. तर जेणेकरून आज मी तो ब्लॉग नाही शूट केलेला आहे, शक्यतो तो नाही करणार मी. पण जेणेकरून आज मी तुम्हाला असं सांगणार आहे की गुरुचरित्र वाचन केल्याच्या नंतर तुम्ही काय चुका केल्या असतील, तर तुम्ही चुका जर केलेल्या असतील गुरुचरित्र पारायण केल्यानंतर, तर त्या चुका माफी करण्यासाठी तर तुम्हाला या ठिकाणी दिसतं विष्णू सहस्रनामाचं नामावली. तर हे जे आहे छोटंसं ग्रंथ आहे, दिंडोरी प्रणीत आहे. जेणेकरून हा ग्रंथ जर तुम्ही वाचलात, आणि हे वाचावंच लागणार आहे जो कोणी गुरुचरित्र पारायण करतो, ठीक आहे. हे जर वाचलात तर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे काही कर्म केलात, पाप केलात, ते तर तुमचे जाणारच. पण जेणेकरून गुरुचरित्र वाचन केल्याच्या नंतर हे वाचणं कंपल्सरीच आहे. जो कोणी सेवेकरी भक्त स्वामींचा अहंकार सोडून निष्ठेने सेवा करतो आणि महाराजांच्या चरणी जातो, नतमस्तक होतो, तर त्यांचे सगळे कार्य महाराज सफल करतात. आणि जेणेकरून हा व्हिडिओ बनवण्याचा हा उद्देश आहे. तर हे सगळ्यांनी वाचलं पाहिजे आणि सगळ्यांकडे अवेलेबल पाहिजे. जर तुम्हाला नसेल माहिती तर श्री गुरुपीठ ॲपमधून तुम्ही हे ऑनलाईन मागवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राची करायची आहे. आता मी हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी शूट करत आहे. उद्यापासून माझा स्वतः फेस दिसेल तुम्हाला, ठीक आहे. तर कालचा जो अध्याय होता तो अध्याय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला संकट येत असेल किंवा तुमचे शत्रू असतील, मित्र, त्यांच्यापासून सुटकारा पाहिजे असेल तर कोणता ग्रंथ वाचायचा आहे कंपल्सरी मी कालच्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे. जर तुम्ही नाही पाहिला असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, आवर्जून तुम्ही तो पाहायचा. चला तर मग ह्या व्हिडिओला आपण नामस्मरणाने स्टॉप करूया. तर थोडक्यात आपण 2 मिनिटाचं नामस्मरण घेणार आहोत स्वामींचं. तर प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ कमेंट करायचं माझ्यासोबत. श्री स्वामी समर्थ. 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 जय जय स्वामी समर्थ. स्वामी ओम. स्वामी ओम. स्वामी ओम. चला तर मग माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. जेणेकरून तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करत असते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. चला तर स्वामी भक्तांनो, सगळ्यांना सुख समृद्धी प्राप्त हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.